दर्शनाला. तर मित्रांनो, आपण आलेलो मानाची सर्वप्रथम देवी म्हणजे आपल्या दारव्याच्या दुर्गामाता चौकमध्ये. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने असा मंडप सजवण्यात आलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता छोटी मुलगी कशी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली आहे. तर आपण जाणार आहोत, चला आता. तर तुम्ही बघू शकता समोर असा देवीचा मुकुटा साज असा चढवून खूप सुंदर पद्धतीने सजवलेला आहे. कॅमेरे वगैरे सगळं लावले होते इथे. तुम्ही पाहू शकता देवी यावर्षी सुरेंद्र निमकर आपल्या दारव्यातले फेमस मूर्तिकार यांनी बनवलेली आहे. तर राक्षस आणि वाघसुद्धा खूप सुंदर असा आहे. तुम्ही देवीचा चेहरा तुम्ही पाहू शकता झूम करून किती सुंदर पद्धतीने आहे. मंडपाच्या जस्ट समोर तुम्ही पाहू शकता राम सेतूचा असा देखावा सादर केलेला आहे सुंदर पद्धतीने. तुम्ही पाहू शकता हनुमान गोट्यावर नाव लिहितानी राम आणि वानरसेना त्यांची, जे की राम सेतू बांधण्याचं काम करत आहे. तुम्ही पाहू शकता समोर खूप सुंदर पद्धतीने असा देखावा सादर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता राम प्रत्येक दगडावर नाव लिहून, आणि तुम्ही हनुमानाला पाहू शकता आपले बजरंगबली. तर खूप सुंदर पद्धतीने असा देखावा सादर केलेला. मित्रांनो, आपण त्यानंतर आलेलो श्री रामनगर इथे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे स्टारचं डेकोरेशन केलं होतं. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंडळाने सुरेंद्र निमकर इथून मूर्ती आणण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा चेहरा देवीचा, आणि देवी माता राक्षसाला त्रिशूल मारताना आणि साईडला गणपती बाप्पा राक्षसाचा वध करताना असं आहे. हे आपलं नवीन मंदिर, राम मंदिर. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आलेलो आहे आपण भाजी मार्केट इथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे. सगळ्यात मोठ्या मंडळापैकी एक हा मंडळ आहे. इथे दरवर्षी काही ना काही नवीनच राहते, जे काही राहते. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा लायटिंगने सजवण्यात आलेला आहे. तुम्ही वरचं सिलिंग बघू शकता, खूप सुंदर असा देखावा महल टाईप वाटण तुम्हाला इथे आल्याच्या नंतर खूप सुंदर असा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता देवी मातेची मूर्ती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्रसवरून आणण्यात आलेली आहे. खूप सुंदर अशी देवी राहते दिग्रसची. आणि देवीच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला असं वाटेल की देवी साक्षात आपल्या समोर आहे की काय, अशी आपल्याला अनुभूती होईल. कारण की खूप छान असा हे राहणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असा लायटिंगने मोठा मंडप सजवण्यात आलेला आहे. त्यानंतर आलेलो आहे आपण अंबादेवीच्या मंदिरामध्ये. तुम्ही पाहू शकता फुलाचे दुकान वगैरे इथे. तर चला आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. आणि खूप सुंदर अशा पद्धतीने इथं पण डेकोरेशन करण्यात आलं होतं. तुम्ही पाहू शकता लाइटिंग वगैरे अशी छान पद्धतीने आहे. आणि लाईट वगैरे, पंखा, आतमधलं डेकोरेशन असं खूप सुंदर असं होतं. तुम्ही पाहू शकता देवी इथे दररोज 9 रूपातनी असते. आणि तुम्ही पाहू शकता आजचं रूप किती सुंदर असं आहे. आणि त्यानंतर आपली प्रभू श्रीरामाची मूर्ती नयन असं तृप्त करणारी आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर. साईडला तुम्ही पाहू शकता असं काहीच आहे मंदिर. त्यानंतर आलेलो आहे आपण श्रीकृष्ण दुर्गा उत्सव मंडळ उत्रेश्वर चौक इथे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे. आणि इथे देवी खूप सुंदर अशी आहे. तुम्ही पाहू शकता वरतं लाइटिंग वगैरे असं खूप मस्त असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. आणि मागं तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड बी सुंदर आहे. आणि यावर्षी आपल्या मूर्तिकार उमेश पराड यांनी स्वीकारलेली आहे. त्यानंतर आलो आपण जयस्वाल यांच्या घरी. तुम्ही पाहू शकता इथे पण घरी मूर्ती सुंदर अशी मांडण्यात आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यानं डेकोरेशन खूप सुंदर अशा पद्धतीने करण्यात आलं. मूर्ती पण खूप सुंदर आहे अशी स्नेहावर बसून. तुम्ही पाहू शकता मातेचा रूप.
आणि त्यानंतर आलेलो आहे आपण, तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे. वीर शैव दुर्गा उत्सव मंडळ इथे रामदेव चौक. आणि मूर्ती पण खूप मोठी आणि सुंदर आहे. अशी आमच्या लाडक्या पेंटर म्हणजे आमच्या दारव्यामधले उमेश पराडे यांनी बनवलेली आहे. खूप सुंदर अशी आहे. तुम्ही पाहू शकता पांढरा वाघ स्किन कलरची देवी आहे आणि मातीची साडी पण आहे. खूप सुंदर अशी मोठी देवी बनवण्यात आलेली आहे. त्यानंतर आलेलो आपण सिद्धिविनायक दुर्गा उत्सव मंडळ इथे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे. तुम्ही साईडनं मोर पाहू शकता, खूप सुंदर आहे. आणि इथे रांगोळीचं काम चालू होतं. आणि आपण जाऊया आतमध्ये. आतमधून पण खूप सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे. तुम्ही लाईटिंग वगैरे पाहू शकता. समोर स्टारचे झाडा टाईप इथे आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता गुच्छे फुलाचे. आणि सिलिंग तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं मोठं बनवण्यात आलेलं आहे. खूप सुंदर अशी देवी, मोठी देवी होती. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता राक्षस त्रिशूल. आणि या साईडला स्नेह देवी. आणि खालतं म्हशीचं तोंड आणि स्नेह राक्षसावर छलांग मारताना. विघ्नहर्ता दुर्गा उत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा नवीन तुम्ही गुफे टाईप बनवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं आहे. आणि आतमधून सुद्धा असं गुफे टाईप आहे. आणि आतमध्ये देवी गार्डनमध्ये तुम्ही पाहू शकता, गार्डन पण खूप सुंदर असं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे रामाची मूर्ती, रामदरबार शिवनगर इथे राम लक्ष्मण सीता आणि बजरंगबली. आणि या साईडला झाडं, लाईटिंग, धबधबा खूप सुंदर असं आहे. आणि देवी मंदिर असं बनवण्यात आलेलं आहे गोट्याचं. तुम्ही पाहू शकता समोर. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुरेंद्र नेमकर यांनी देवी बनवलेली आहे. खूप सुंदर अशी देवी आहे. आणि तुम्ही साईडला बघू शकता वाघ आणि गणपती बाप्पा. त्यानंतर आलो आपण टिळकवाडी दुर्गा उत्सव मंडळ इथे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे. आणि समोर भवानीचं रांगोळी काढण्यात आली. ओम टिळकवाडी दुर्गा उत्सव मंडळ तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर अशी देवी बनवण्यात आली. मागचं डेकोरेशन पण खूप सुंदर आहे. राक्षस आहे खालतं. आणि साईडला तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी देवी आहे. आणि तुम्ही वरचं सिलिंग पाहू शकता, इथे सजवण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर आलो आपण दत्तनगर दुर्गा उत्सव मंडळ इथे. तुम्ही पाहू शकता किल्ले टाईप बनवलेले आहे असं बाहेरून. आणि आतमध्ये गुफे टाईप महेश टारपे यांनी देवी बनवलेली आहे. आणि तुम्ही समोर पाहू शकता महादेवाचे शिवलिंग आहे. आणि देवी पहाडी लुकमध्ये आहे देवी. आणि तुम्ही साईडला पाहू शकता वाघ. खूप सुंदर असा डेकोरेशन करण्यात आलेला आहे गुफे टाईप मागे. आणि लाईटिंग वगैरे खूप छान आहे. तुम्ही या व्हिडिओला आणखी लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर आलेलो आहे आपण, तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं अंबिकानगरमध्ये प्रभुदेव किराण्याच्या मागे आर्मी रोडवर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा शिवराज्य चौकावाल्याने बनवण्यात आलेली आहे गुफा. आतमध्ये पाहू शकता खूप सुंदर असा मूर्ती बसवण्यात आली आहे देवीची. आणि साईडला तुम्ही पाहू शकता वाघ असा डरकाळी मारताना. आणि मागेसुद्धा गोट्याचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. वाघ तुम्ही पाहू शकता, जवळून झूम करून दाखवलं मी. आणि खूपच सुंदर अशी देवी आहे. आणि त्या मंडळाच्या समोर म्हणजे शिवाजीनगरमध्ये जाताना तुम्ही पाहू शकता इथे पण लाईटिंग वगैरे जबरदस्त आहे. आणि मंडप खूप मोठा आहे. आणि इथे देवी पण सुंदर आहे. तुम्ही आतमध्ये पाहू शकता लाईटिंगचं रिंग असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. आणि आतमध्ये मोठा मंडप आहे. खूपच सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. दुर्गा माता गणपती बाप्पाचा हात पकडताना. आणि वाघ पण आहे साईडला तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं देवीचा घागरा पण खूप सुंदर आहे.
आणि हातामध्ये आग पाहू शकता तुम्ही आणि मागचं डेकोरेशनसुद्धा खूपच सुंदर आहे. देवीचा घागरा पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे. मी झूम करून दाखवलेला आहे तुम्हाला आणि खूप सुंदर अशी देवी आहे, पाहण्यालायक. तुम्ही या साईडनं पण पाहू शकता, खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर आलेलो आहे आपण गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं इथे पण देवी बसवण्यात आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे इथे गरबा राहते, पण आज गरबा नाही आहे असं म्हणत होते काका. आणि इथे पण खूप मस्त अशी देवी बसवण्यात आली आहे. तुम्ही पाहू शकता इथे पण देवी आपल्या मूर्तिकार महेश टारपेने यांनी बनवलेली आहे. खूप सुंदर अशी आहे, स्नेहावर बैसून. आणि तुम्ही मागं झाडं वगैरे पाहू शकता. आणि गजानन महाराजाचे दर्शन घेण्यासाठी आलतो आपण. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा परिसर आहे इथला, खूप स्वच्छ वातावरण राहते. आणि त्यानंतर आलेलं आहे आपण साई दुर्गा उत्सव मंडळ इथे. तुम्ही पाहू शकता इथे पण गरबा राहते. आणि आज नव्हता, म्हणजे आज इथे पण खूप सुंदर असा मोठा मंडप बनवण्यात आलेला आहे. देवी चंद्रयानचा चंद्रावर बैसून आहे देवी. यावर्षी इथली देवी आपल्या मूर्तिकार सुरेंद्रकर यांनी बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता वाघ पण खूप सुंदर असा आहे, ओरिजिनल दिसत होता. तुम्ही पाहू शकता. आणि या साईडला पण स्टारचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि मागं तुम्ही पाहू शकता चंद्र. खूप सुंदर अशी देवी बनवण्यात आली आहे. आता त्यानंतर आलेलं आहे आपण यवतमाळ बायपासपाशी. तुम्ही पाहू शकता इथे पण खूप सुंदर अशी देवी बसवण्यात आलेली आहे. आणि इथे होम वगैरे झाले होते. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता पूजा मांडलेली आहे. आणि साईडला तुम्ही शारदा देवी पण पाहू शकता इथे. आणि देवी बसली आहे आणि वाघसुद्धा आहे. यावर्षी इथे देवी आपल्या वानखडे पेंटरनं बनवलेली आहे, मूर्तिकार. होऊ शकता खूप सुंदर अशी देवी बनवण्यात आली आहे. त्यानंतर आलो आपण राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळ इथे. तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे. आणि गणपती बाप्पा मधात डेकोरेशनमध्ये आहे. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता खूप मोठा असा वाघ आहे. आणि देवी पहाडावर उभी आहे. आणि वरतं पण खूप सुंदर अशा डिझाईन बनवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आलेलं आहे आपण, तुम्ही पाहू शकता श्री समर्थ दुर्गा उत्सव मंडळ इथे पण खूप छान असं मंदिर बनवण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता दोन साईडला दोन देवीचे फोटो, मधात गणपती बाप्पाचा हार आणि स्वामी समर्थचा असा मधात फोटो आहे. आणि इथं विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा असं मोठी रांगोळी काढण्यात आलेली आहे. आणि तुम्ही समोर पाहू शकता देवी राक्षस तर खूपच खतरनाक होता, म्हणजे विषाड असा राक्षस होता. आणि तुम्ही पाहू शकता स्नेहावर रथ चालवताना देवी. त्यानंतर आलेलो आपण इंद्रप्रस्थ नगर नातवडी इथे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे. आणि देवी पण खूप छान आहे. तुम्ही पाहू शकता देवीचा चेहरा वगैरे. आणि इथे देवीच्या हातामध्ये फूल टाकण्यात चाललं होतं आणि ते दादा टाकून राहिला. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी देवी आहे. त्यानंतर आलेला आपण नाथवाडी हनुमान दुर्गा उत्सव मंडळ इथे पण देवी बसण्यात आलेली आहे. खूपच सुंदर असा मोठा मंडप आणि रांगोळी पण काढलेली आहे. तुम्ही पाहू शकता समोर होम आजच झाले आहे. आणि इथे देवीचा फोटो पाहू शकता तुम्ही. आणि खूप मोठी अशी सिंहासनावर देवी बसून आहे. तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर अशी देवी बसवण्यात आलेली आहे. मागं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता. आणि देवी पण खूप छान आहे. आणि त्यानंतर आलेलो आहे आपण स्टेट बँक समोरून रस्ता जाते नाथवाडीमध्ये, तिथेच देवी बसलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. देवी चंद्रावर बसून आहे. आणि तुम्ही काली माता बघू शकता पाठीमागे. इथे पण खूप छान असं डेकोरेशन करण्यात आलं होतं. आणि साईडनं तुम्ही स्नेहा पाहू शकता, खूपच सुंदर असं आहे. यावर्षी वानखडे पेंटर यांनी देवी बनवण्यात आली आहे. तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर आपण महावैष्णवी दुर्गा उत्सव मंडळ इथे.
हे जुना पेट्रोल पंपाच्या मागे आहे देवी. तुम्ही पाहू शकता खूपच छान अशी लाइटिंग आहे आणि मंडप पण खूप छान असा सजवण्यात आलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही स्नेहावर बसून, आणि स्नेह पण खूप छान आहे. आणि त्यानंतर आलो आपण आरा मशीन समोर. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे आणि लाइटिंग वगैरे पण खूप छान आहे. इथे शबनम मंडप डेकोरेशन यांनी डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असा मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे. आणि आतमध्ये देवी पण पाहू शकता तुम्ही. खूप छान असं डेकोरेशन आहे. मागं शिवचं असं डेकोरेशन आहे. आणि तुम्ही राक्षस पाहू शकता वाऱ्यात उडताना. आणि म्हशीचं तोंड पण आहे देवीच्या पायाखाली. तुम्ही पाहू शकता अशी रणात उडताना पाहू शकता. खूप सुंदर अशी देवी आहे. आणि त्यानंतर आलेलं आपण श्रीकृष्ण दुर्गा उत्सव मंडळ. इथे तुम्ही पाहू शकता खूप मोठा असा मंडप टाकण्यात आलेला आहे. आणि आतमध्ये सुद्धा खूप छान अशी देवी आहे. महेश तारपेंनी बनवलेली आहे मूर्तिकार. तुम्ही पाहू शकता फेमस मूर्तिकार आहे आपल्या दाऱ्यामधले. आणि या साईडला पण पाहू शकता तुम्ही स्नेह देवी पण राक्षसाला अशी मारताना आहे. खूप छान अशी देवी आहे. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेला ऑलवर नक्की सेट करा. तर तुम्ही पाहू शकता खूप असा मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे. मग डेकोरेशन पण तुम्ही पाहू शकता खालतं गोट्याचं आहे आणि असा काहीसा हॉल आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आहे. आणि त्यानंतर आलेलं आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकातमधून आतमध्ये खालतं हे मंडळ आहे. या मंडळाचं मला नाव माहिती नाही. तुम्ही पाहू शकता इथे पण खूप सुंदर अशी देवी आहे. आणि तुम्ही पाहू शकता खालतं स्नेह आणि खूप छान अशी देवी आहे. आणि तुम्ही पाहू शकता या साईडनं पण सुद्धा असा स्नेह त्याची डरकाळी मारताना आहे. त्यानंतर आलेलं आहे आपण श्री वंशाची दुर्गा उत्सव मंडळ. इथे तुम्ही पाहू शकता इथे पण खूप सुंदर अशी देवी आहे. पण राक्षस तुम्ही पाहू शकता खूपच छान असा आहे. आणि देवी असा त्रिशूल मारताना आहे. राक्षसाच्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता त्यांचा गदा आहे मोठा. आणि या साईडनं पण खूप सुंदर अशी देवी आहे. आज त्यानंतर आलो आपण जय शिवाजी दुर्गा उत्सव मंडळ. इथे तुम्ही पाहू शकता इथे पण खूप छान असं एंट्री केलेली आहे. इथे गरबा राहते आणि गरबाचा व्हिडिओ आपण टाकणारच आहोत. तर चला आपण देवी पाहूया. आणि इथे पण खूप सुंदर अशी देवी मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा. आणि तुम्ही साईडनं पाहू शकता खूप मोठा असा डिझाईन आहे. आणि देवी पण तुम्ही पाहू शकता बॅकग्राऊंड पण खूप छान असं सजवण्यात आलेलं आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा खूप छान अशी मूर्ती सजवण्यात आलेली आहे. आपली मूर्ती मुकुंदभाऊ चिरडे यांनी बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असं. आणि त्यानंतर आलेलं आहे आपण पसोनी मंदिरामध्ये. तुम्ही पाहू शकता इथे पण खूप छान असा सजवण्यात आलेली आहे देवीची रांगोळी. आणि आतमध्ये देवीसुद्धा खूप छान आहे स्नेहावर बसून. आणि तुम्ही पाहू शकता दोन साईडला दोन स्नेह छोटे छोटे. देवी पण खूप छान अशी आहे. तुम्ही पाहू शकता इथे मूर्तिकार गणेश भुसंगे यांनी बनवलेली आहे. आणि त्यानंतर आलेलं आपण भाग्योदय दुर्गा उत्सव मंडळ. इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी देवी सजवण्यात आलेली आहे. आणि मागं तुम्ही पाहू शकता खूप असा मोठा मंडप सजवण्यात आलेला आहे. आणि साईडला तुम्ही पाहू शकता स्नेह देवी पण खूप छान अशी आहे. आणि त्यानंतर आलो आपण रेल्वे स्टेशन. इथे पण खूप छान अशी देवी आहे. तुम्ही पाहू शकता वाघावर बसून. त्यानंतर या साईडनं सुद्धा खूप छान अशी आहे. खूप छान असा देवीचा चेहरा आहे. आणि त्यानंतर आलो आपण निर्विचार दुर्गा उत्सव मंडळ. इथे यावर्षी ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यात आलेले आहे. 12 ज्योतिर्लिंगाचे तुम्ही पाहू शकता. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, त्यानंतर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या पद्धतीने.
आणि मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग तुम्ही पाहू शकता. श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग तुम्ही पाहू शकता. खूप छान असा ज्योतिर्लिंग बनवण्यात आलेले आहे. त्यानंतर श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग, खूप छान अशी ज्योतिर्लिंग आहे. आणि श्री सोमेश्वर ज्योतिर्लिंग तुम्ही पाहू शकता. 12 ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तुम्ही पाहू शकता अशी आहे. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग तुम्ही पाहू शकता. त्यानंतर श्री रामनाथ स्वामी ज्योतिर्लिंग तुम्ही पाहू शकता. खूप छान आहे. आणि घुणेश्वर ज्योतिर्लिंग आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. खूप छान असं ज्योतिर्लिंग आहे. आणि तुम्ही देवी पण पाहू शकता. खूप छान अशी आहे. स्नेहावर बसून हासरा चेहरा आहे देवीचा तुम्ही पाहू शकता. खूपच सुंदर अशी देवी आहे. स्नेह पण खूप सुंदर असे आहे. आणि आजचा व्हिडिओ इथे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला